आता सध्या आमरसचा सीझन चालू आहे म्हणून म्हटलं की चला नवीन चॅनलवरती नवीन रेसिपी अपलोड करूया. आज मी तुम्हाला आमरस बनवून दाखवणार आहे, तेही मिक्सरमध्ये एकदम एकसारखा फेसाळलेला आणि खरंच खूप भारी एकदम घट्ट तुम्हाला दिसत असेल. चला पाहूया रेसिपी कशी आहे ते. नमस्कार, मी प्रतिमाच किचनमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आज मी तुम्हाला आंब्याचा आमरस बनवून दाखवते. त्यासाठी इथं मी केशर आंबे घेतलेले आहेत. पिकलेले केशर आंबे आहेत. अशाच प्रकारचे आपल्याला केशर आंबे आणायचे आहेत. जर तुम्ही केशर आंब्याचा आमरस करत असाल तर हिरव्या कलरचे आणायचे नाहीत, पिवळ्या कलरचेच आणायचे, कारण ते पिकलेले असतात, गोड असतात त्याच्यामुळे. तर मी इथं पिकलेलेच केशर आंबे घेतलेले आहेत आणि हे चांगले स्वच्छ धुवून घेणार आहे आता. तर आता मी पाण्यात भिजत घातलेत हे आंबे आणि आता दोन्ही हाताने छानपैकी आता ह्याला धुवून घ्यायचं. जे काही चिक असेल, त्याला घाण असेल, ती सगळी निघून जाते आणि स्वच्छ आंबा धुवून आपल्याला आमरस करण्यासाठी हा तयार होत असतो. तर आता आंबे छानपैकी धुवून घेतलेले आहेत आणि आमरस करण्यासाठी काय काय साहित्य लागतं ते पण मी तुम्हाला पुढे सांगते आमरस बनवता बनवता. तर आंबे छान धुवून झालेले आहेत. त्यानंतर आता आपण आंबे एकदम असे सैलसर करून घ्यायचे आहेत. तर आंबा घेतलेला आहे मी आणि दोन्ही हातांच्या मदतीने त्याला असा दाबून दाबून त्याला सैल करून घेते, जेणेकरून त्यातला आतला जो गर आहे ना, तो असा मोकळा मोकळा होईल आणि आमरस आपला व्यवस्थित छान होईल. त्यासाठी असं आपल्याला आंब्याला सैलसर करून घ्यायचं आहे. तर आता सगळ्या आंब्यांना मी असं सैल करून घेते. सगळे आंबे मऊ सैल असे करून घेतलेत मी आणि आता हे आंब्याचं छोटंसं देठ आहे ना, तो सुद्धा मी काढून टाकलेला आहे. आणि आता एका पातेल्यामध्ये आपल्याला सगळा आमरसाचा गर काढून घ्यायचा आपल्याला. जो आमरसाचा गर आहे ना, तो सगळा निघला पाहिजे यासाठी हाताने असं त्याला कुस्करून घ्यायचं आहे. म्हणजे त्याच्या आतमधली सगळी कुई जी आहे ती बाहेर निघते आणि सगळा जो आमरसाचा गर आहे ना, म्हणजे आंब्यातला जो गर आहे ना, तो सुद्धा पातेल्यामध्ये आपल्याला सगळा काढून घ्यायचा आहे. तर सगळ्या आंब्यांचा गर अशाच प्रकारे आता मी काढून घेते आणि तुम्हाला ही एकदम गावठी स्टाईलची रेसिपी मी तुम्हाला दाखवते आहे. एकदम अशी प्रोफेशनल स्टाईलची रेसिपी नाही दाखवत. सगळ्यात अगोदर म्हणजे पहिलं जुन्या काळात जुन्या बायका अशाच प्रकारे आमरस करायच्या आणि खरं सांगू का, अशाच प्रकारे आमरस जर केला ना, त्याला टेस्ट पण खूप छान येते. आणि लहानपणापासून मी बघत आले, माझी मम्मी, माझी आजी अशीच आमरस बनवायची. मग मीही तशाच प्रकारे शिकली आहे. मग तेच तुमच्यासोबत मी शेअर करते. सगळ्या आंब्यांचा आमरस आता मी काढून घेतलेला आहे आणि ह्या ज्या कुई आहेत ना, म्हणजे आंब्याच्या आतमध्ये ज्या कुई असतात ना, त्याचा पण गर असा हाताने कुस्करून आपल्याला काढून घ्यायचा आहे. त्याला सुद्धा भरपूर सारा गर असतो, म्हणून सगळा गर असा कुस्करून घ्यायचा आहे. जोपर्यंत त्याचा गर निघत नाही तोपर्यंत आपल्याला हे कुस्करायचं आहे. तर तुम्ही बघू शकता केशर आंब्यांचा गर खूप जास्ती पडलेला आहे. 2 व्यक्तींसाठी हा आमरस खूप पुरेसा आहे. 2 टाईमला लागेल इतका आमरस हा होतो. सगळ्या कोयांचा आमरस मी काढून घेतलेला आहे आणि आता त्याच्यामध्ये ना अगदी थोडंसं पाणी घालणार आहे. अगदी थोडंसं म्हणजे अर्धा ग्लास असेल तेवढं पाणी घालून हाताने छानपैकी त्याला असं कुस्करून घेणार आहे, जेणेकरून सालींमध्ये किंवा जी कुई आहे ना, त्या कुईमध्ये जो काही थोडाफार गर शिल्लक राहिलेला असेल, तो सगळा ह्या पाण्यामध्ये मिक्स होईल आणि नंतर हे पाणी आपल्याला आमरसमध्ये मिक्स करायचं आहे. ह्याच्या व्यतिरिक्त आपल्याला जास्त पाणी घालायचं नाही. हे पण पाणी मी घातलं नसतं, पण ह्याला खूप जास्त रस होता, खूप जास्त गर होता. त्यामुळे थोडंसं पाणी घालावं लागतं. तर मी थोडंसंच पाण्याचा वापर केला इथे. आता बघू शकताय तुम्ही हे पाणी मी आता आमरसामध्ये टाकून घेते. जर तुम्हाला आमरस असा जास्तच आबडधोबड वाटत असेल ना, तुम्हाला असंच खायला आवडत नसेल, आम्ही असा सुद्धा खाल्लेला आहे. जेव्हा माझ्या मम्मीच्या घरी मिक्सर नसायचा ना, त्यावेळेस आम्ही असा सुद्धा खाल्लेला आहे. आणि जर तुम्हाला असा नको हवा असेल, तर त्याच्यामध्ये तुम्हाला जेवढी हवी आहे तेवढी साखर, वेलची पूड, जायफळ पूड, तूप किंवा मग केशरच्या काड्या हे सगळं घालून आहे ना, मिक्सरमध्ये तुम्ही बारीक करून फिरवून घेऊ शकता. तर आता मी काय करणार आहे, सर्वात अगोदर पातेल्यामध्ये साखर घालून घेतलेली आहे आमरसामध्ये. हे छान पळीने फेटून घेतलंय आणि त्यानंतर मग मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडं थोडं करून ओतून घेतलंय आणि आपल्याला हा आमरस मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचा आहे. तर आता दाखवते तुम्हाला आमरस कसा होतोय ते. तर आमरस फिरवून झालेला आहे आणि बघू शकताय तुम्ही किती छान दाटसर, क्रीमी आणि घट्ट असा एकदम आमरस झालेला आहे. तर असा आमरस खायला पण खूप टेस्टी लागतो. चपातीबरोबर, पुरीबरोबर खरंच खूप भारी लागतो आणि शेवयांचा भात जर असेल ना, तर अतिउत्तमच. शेवयांच्या भातासोबत सुद्धा आमरस खूप छान लागतो.
तर आमरसाची ही रेसिपी तयार झालेली आहे आणि तुम्हाला ही माझी आमरसची रेसिपी कशी वाटली, नवीन चॅनलवरची आवडली असेल तर सबस्क्राईब नक्की करा आणि एक लाईक नक्की करा.